काही दिवसांपूर्वी धदम शिवारातील डीपी जाळल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला व डीपी घेण्याकरता खामगाव कार्यालयात गेले। साहेबांच्या परवानगीने त्यांना डीपी मिळाली। महावितरणची गाडी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खासगी वाहनाने डीपी धदम येथे आणली व वितरण कर्मचाऱ्यांनी डीपी फिट करून दिली। दुसऱ्या दिवशी बुधवारी वितरण कर्मचारी राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिट केलेली डीपी वापस नेली। शेतकऱ्यांनी विचारणा केली असता ही डीपी तुमची नाही, डीपी लाखनवाडा येथील आहे व तुम्ही ही जबरीने आणली असं उत्तर दिलं व डीपी लाखनवाडा येथे फिट न करता पुन्हा धदम शिवारातील दुसऱ्या ठिकाणीच देण्यात आली। वितरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत व पिकांचं नुकसान होत आहे। हम पहले साहब के पास गए डीपी के वास्ते, पहले साहब के पास गए तो साहब बोले मैंने रिपोर्ट दे दिया, बोले 21 तारीख को मालूमात दे दिया, बोले तुम जाओ, बोले बड़े साहब के पास जाके मिलो। बोले हम वहाँ गए, वहाँ से हमको साहब ने डीपी दिया, धदम डीपी दिया और बोले तुम्हारी डीपी है। हम फिर हटा लिया है, वहाँ चेक करे तो बोले हाँ ठीक है, बोले तुम्हारी धदम डीपी थे, बोले ये तुम्हारी धदम डीपी। बाद में फिर चैन बुला दिया साहब ने, फिर हमने वायरमैन को फ़ोन लगाया, वायरमैन ने हमको हमने डीपी फिट करा और 2-3 दफ़ा ये करा। और गट नंबर 25 में की डीपी, गट नंबर सेवार धदम 25 में की डीपी गट नंबर 8 में धदम में ही अपने सेवार में फिट करे और हमको बोल के ले गए कि ये डीपी अपने तुम्हारी नहीं है, ये डीपी लाखनवाडी की है। त्या साहेबांना आमची डीपी नेल्यामुळे आमच्या पिकाची नासाडी होत आहे आणि आम्हाला साहेबांना सांगितलं की तुमचे सहखर्चानं अगर नेत असन तुम्ही डीपी तर आमच्याकडे डीपी उपलब्ध आहे, आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टरची गाडी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सहखर्चानं घेऊन जावं लागेल। तर आम्ही आमच्या सहखर्चानं कास्तकारांना पैसे जमा करून आणले आणि आमची डीपी नेली, तिथं लावली। दुसऱ्या दिवशी त्या साहेबांना नेली, त्या साहेबांना आम्ही विचारताना त्या साहेबांना अनापशनाप आम्हाला बोलले आणि सांगितलं की तुमच्याकडून जे होत असेल ते तुम्ही करा, आमचं आम्ही पाहू, तुमचा तुम्ही पहा, तुमच्याकडून जे होत असेल ते तुम्ही करा। पोलीसवाले अशी धौस आम्हाला दिली की आम्ही ठाण्यात जाऊ, असा करू तसा करू। ते साहेब आम्हाला म्हणे की तुम्ही डीपी म्हणे चोरून आणली। त्यांनी तठी पाहिला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारला, बीट वायरमॅनला विचारला आणि नंतर आमची जे बीट आहे अटाडी तिथं विचारपूस करून आम्हाला डीपी दिली राजपूत साहेबांना। आम्हाला तठून चैन कप्पा दिला, ते सगळं दिला। त्या वायरमॅनला फोन लावला की त्याची डीपी फिट करून द्या, ते म्हणतात आम्ही चोरून आणली, हे असं म्हणून राहिले ते साहेब। अशा मुजोर अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।